हा पूर आल्यानंतर आमचं घराचं जे साधारण 15 ते 20 लाखाचं नुकसान झालं. सोशल मीडियावरचा मी आधार घेतला. त्याच्यावर काही गोष्टी सर्च केल्या. त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं, की जॅकच्या साहाय्यानं घर उचललं जातं. त्यांनी रिटर्न कोर्ट ॲग्रीमेंट केलंय आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या घातलेली आहेत, की तुमच्या घराला कोणताही धोका होणार नाही. त्यातून काही निर्माण झाला तर ते आम्ही ते स्वखर्चाने भरून देऊ. तर आम्हाला लिफ्टिंग चालू झाल्यानंतर वरती असं कोणतेही व्हायब्रेशन्स किंवा कोणताही त्रास जाणवला नाही. चिपळूणमध्ये 2005 आणि 2021ला महापूर आला आणि लाखोचं किंवा मग करोडोचं नुकसान झालं. मात्र याच्यातनं कायमचा उपाय म्हणून प्रशासनाने जे जवळची नदी आहे, वाशिष्ठी नदी किंवा मग शिवनदी आहे, तिचा गाळ करण्याचा उपाययोजना केली. काही प्रमाणात ती सक्सेस झाली. मात्र निवृत्त जे अभियंते आहेत प्रमोद वेल्लाळ यांनी एक कायमस्वरूपी एक उपाय योजना केलेली आहे किंवा मग कोकणामध्ये एक नवीन प्रयोग केलेला आहे. तुम्ही जर माझ्या मागे पाहाल, ही इमारत आहे आणि जवळजवळ ती 1350 स्क्वेअर फुटाची इमारत आहे आणि ही जर तुम्ही इमारत खाली बघाल तर इथं सगळे जॅक लावलेले आहेत. जवळजवळ 150 जॅकनी ही इमारतच उचललेली आहे. म्हणजे जमिनीपासून जवळजवळ 6 फूट ही इमारत उचलण्याचा त्यांचा मानस आहे आणि 2005 ला पाणी भरलेलं होतं त्यावेळेला साधारण इथपर्यंत पाणी होतं. मात्र 2021 ला ही जी तुम्ही खिडकी पाहताय त्या खिडकीपर्यंत पाणी होतं आणि त्यांचं लाखोचं नुकसान झालं असं प्रमोद वेल्लाळ म्हणतायत. हे निवृत्त अभियंता आहेत प्रमोद वेल्लाळ, जे इरिगेशन मध्ये कामाला होते आणि त्याच्यानंतर हा त्यांनी कोकणातला पहिला प्रयोग केला आणि तो जवळजवळ सक्सेस होताना पाहायला मिळत आहे. एक खाजगी कंपनी तिच्या माध्यमातून त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. जवळजवळ 150 जॅक लावून ही जी इमारतच आहे त्यांनी जमिनीपासून 6 फूट उचलण्याचा मानस केलेला आहे. आता ती जवळजवळ 2.5 ते 3 फूट उचललेली आहे. आपल्या बरोबर प्रमोद वेल्लाळ आहे, त्यांच्याशी पण बातचीत करणार आहोत. प्रमोदजी, काय सांगाल तुम्ही, ही नक्की कल्पना कशी सुचली तुम्हाला? एक 2005 आणि 2021 हा पूर आल्यानंतर आमचं घराचं जे साधारण 15 ते 20 लाखाचं नुकसान झालं. मग त्यानंतर आम्ही विचार करत होतो, मी, माझी मुलं, फॅमिली, की आपल्याला हे घराचं नुकसान पाणी येऊ नये म्हणून काय उपाययोजना करावी किंवा उंची काही वाढवता येईल का किंवा फ्लोअर हाईट वाढवता येईल का, असा आम्ही अभ्यास करतो. जवळजवळ 3 वर्ष गेले मी या गोष्टीचा विचार करत होतो. परंतु हा उपाय शोधण्यासाठी सोशल मीडियावरचा मी आधार घेतला. त्याच्यावर काही गोष्टी सर्च केल्या. त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं, की जॅकच्या साहाय्यानं घर उचललं जातं. काही YouTubeवर पण काही असे व्हिडिओ दिसले मला, पाहिले मी त्यात. पण त्याच्यावर मी सविस्तर अभ्यास केला, की बाबा हे अशी टेक्नॉलॉजी आपण काही वापरली, तर ती किती यशस्वी होईल किंवा त्याचा लाईफ किती असेल. ह्या गोष्टींचा मी अभ्यास केला आणि ठरवलं, की आपल्याला हे काम करता येईल. परंतु ते करण्यापूर्वी आपल्याला प्रत्यक्ष जिथे काही कामं चालू आहेत, ते जाऊन आपण प्रत्यक्ष बघायची. तिथले जे काम करणारी जी एजन्सी आहे त्यांच्याशी संवाद साधून नंतरच या गोष्टीचा आपण निर्णय घ्यायचा. म्हणून मी सध्या पुण्याला मुलगा असतो माझा. त्याच्याकडे बराच वेळा मी असतो. तर त्याच्याकडे तिथे गेल्यानंतर आम्हाला काही अशी कामं चालू असताना लक्षात आलं. मग काही पूर्ण झालेली कामंही दिसली आम्हाला. मग चालू असलेली कामं बघायची म्हणून आम्ही जवळ पुणे इंदापूर जवळ काही 2-3 कामं चालू होती प्रत्यक्ष. मग त्याची पाहणी केली आणि त्यांच्याशी संवाद साधला आणि त्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की आपल्याला ह्या जॅक लावून आपलं घर उचलता येईल आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे त्यांनी साधारण मला सांगितलं, की तुम्हाला किती म्हणजे अगदी 10-12 फुटापर्यंत जरी घर उचलायचं असेल, तरी तुम्ही उचलू शकता. असं मला अभ्यासाअंती लक्षात आलं. मग मी नंतर या एजन्सीशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली घराची आणि पाहणी केल्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं, की "बाबा हे तुम्हाला आम्ही उचलून देऊ शकतो आणि त्याची आम्ही रिटर्न गॅरंटी देऊ शकतो." मग असे सगळे चर्चा झाल्यानंतर मग मी त्या एजन्सीशी करारनामा केला आणि करारनामा केल्यानंतर मी असं ठरवलं, की आपल्याला हे घर आता साधारण 6 ते 6.5 फूट उंच करून आपल्याला पुराचा जो काही धोका निर्माण होतो किंवा पाण्याचा मोठ्या पावसाचा धोका होतो, त्याच्यापासून आपण आपलं घर वाचवू शकतो, असं माझ्या लक्षात आलं. हे जे काम केलेलं आहे, ज्या एजन्सीने काम केलेलं आहे, त्याने काही तुमच्याशी काही अग्रीमेंट केलेलं आहे? हो, त्यांनी रिटर्न कोर्ट ॲग्रीमेंट केलंय आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी त्यांच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या घातलेल्या आहेत, की तुमच्या घराला कोणताही धोका होणार नाही. अगदी त्यातून काही निर्माण झाला तर ते आम्ही ते स्वखर्चाने भरून देऊ तुमचं नुकसान आणि ते नुकसान होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतात आणि ॲग्रीमेंटमध्ये तसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. इव्हन त्याशिवाय त्यांनी आम्हाला असंही सांगितलंय,
ती तुमच्या 60 वर्षाच्या अग्रीमेंट मध्ये मला त्याने गॅरंटी दिली. तुम्ही एक म्हणजे निवृत्त अभियंता आहात आणि त्याचा उपयोग तुम्हाला इथे कसा काय झाला मग? माझ्या ज्ञानाचा मला उपयोग असा झाला म्हणजे कसं झालं, मी विचार करू लागलो, की आपलं एवढं काय नुकसान झालंय, याच्यावर आपल्याला काय उपाय तांत्रिकदृष्ट्या आपल्याला काय ह्याच्यावर करता येईल असा मी विचार करत होतो. आणि मग सोशल मीडियावर सर्च करताना असंही दिसलं मला. पण मी तांत्रिकदृष्ट्या मीही त्यावेळी कन्फ्यूज होतो, की असं केलं तर चालेल का? किंवा हे किती फिजिबल होईल? किंवा ह्याच्या आपल्याला किती गॅरंटी मिळेल या कामाची? पण प्रत्यक्ष कामं बघितल्यानंतर मला विश्वास कन्फर्म झाला, की आपल्याला हे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा निश्चित योग्य आहे आणि ह्याला स्टॅबिलिटी निश्चित मिळेल या कामाला. आता खाली जवळ-जवळ 150 जॅक लावलेले आहेत, मात्र तुम्ही वर राहताय. हो. काय अनुभव आहे? मी आता खाली पहिल्या दिवसापासून जेव्हा लिफ्टिंग सुरू झालं, त्याच्या आधीपासून महिनाभर मी खोदाई चालू होती. तेव्हापासून इथे वर राहतोय. माझी मुलंही बरोबर होती. परंतु आम्हाला लिफ्टिंग चालू झाल्यानंतर वरती असं कोणतेही व्हायब्रेशन्स किंवा कोणताही त्रास जाणवला नाही. म्हणजे लक्षातही येत नाही, की खाली लिफ्टिंग चालू आहे आपल्या इमारतीची. खरं तर सर्वसाधारण माणूस असा विचार करतो, प्रशासन याच्यावर उपाययोजना करेल. जे पूर येतो त्यासाठी प्रशासन नदीतला गाळ काढेल किंवा प्रशासन आपल्याला मदत करेल ही वाट न पाहता हे जे प्रमोद वेल्लाळे आहेत त्यांनी स्वतः प्रयोग केलेला आहे, की आपलं घरच जमिनीपासून जो 6 ते 6.5 फूट उचलण्याचा मानस केलेला आहे. म्हणजेच काय तर मी माझी स्वतःची जबाबदारी मी स्वतः घेतो आणि प्रशासनावर अवलंबून न राहता मी माझं घर आहे ते सुरक्षित ठेवण्याचा माझा प्रयत्न करतो. एकंदरीतच ह्या कोकणातला हा जो पहिला प्रयोग आहे तो आपल्याला सक्सेस होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी.